सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एका सुप्रसिद्ध रील स्टारनं आपल्या आयुष्याचा दोर कापला आणि अख्खा महाराष्ट्र हादरला। सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या 25 वर्षांच्या विवाहित रील स्टार रोहिणी पाराध्ये हिनं गळफास घेत आपल्या आयुष्याचा दोर कापला। या प्रकरणी आता पोलीस रोहिणीच्या मृत्यूमागच्या कारणांचा शोध घेऊ लागले आहेत। मंगळवेढा तालुक्यात आपल्या पतीसोबत हॉटेल ग्रामपंचायत चालवणारी रोहिणी सोशल मीडियावर रील्स करायची। अनेकदा तिच्या हॉटेलच्या स्वयंपाकघरातून लोकांना खळखळून हसवणारे रील्स ती शेअर करायची। पण त्याच स्वयंपाकघरात पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेत तिनं आत्महत्या केली। नेहमी हसत खेळत रील्स शेअर करणाऱ्या रोहिणीनं असं टोकाचं पाऊल का उचललं, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे। पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तणावामुळे झालेल्या वादातून रोहिणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आता व्यक्त केला जात आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर्स। योग्य दर आणि क्वालिटीचा माल अशी खासियत असलेले आपुलकीचे नाते जपलेले आपले शोरूम SR फुटवेअर्स। कॅम्पस, रेड चिप, वुडलँड, पॅरागॉन, स्पार्क्स, नायकी, पुमा, विकीसी प्राइड, वेलक्रो, इंडस, लान्सर, लखानी आदी ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक उपलब्ध। आजच भेट द्या SR फुटवेअर्स, ICC बँकच्या शेजारी, नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापू राऊत। संपर्क 83 29 45 45 84। रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणी अनेक धक्कादायक कारणं आता समोर येत आहेत। तिच्या वैयक्तिक आयुष्यात तणाव निर्माण झालेला, त्यामुळं काही वादही निर्माण झालेले। याच कारणामुळं तिनं टोकाचं पाऊल उचललं असू शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे। अशातच आता या प्रकरणी आणखी एक कारण समोर येत आहे, ते म्हणजे रोहिणीचा दुसरा विवाह। रोहिणीच्या खासगी आयुष्याबद्दल आता माहिती समोर आली। निलेश पाराध्यला भेटण्याआधी रोहिणीचं लग्न झालं होतं। पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर रोहिणी निलेशला भेटली आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले। यानंतर दोघांनी प्रेमविवाह केला। पण अलीकडे हॉटेल ग्रामपंचायतच्या सुरू झालेल्या आणखी 2 शाखा आणि कामाचा ताण वाढल्यामुळं दोघांमधील वाद वाढला असं बोललं जात आहे। पण रोहिणीच्या मृत्यूचं ठोस कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही। रोहिणीचा हा दुसरा विवाह असल्याची माहिती समोर आल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही तणाव होता का, पती पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाले होते का, की व्यवसायातील अडचणी आणि कौटुंबिक वादामुळे ती मानसिक तणावात होती, अशा अनेक शक्यता तिच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत। सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रोहिणीच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं चित्र दिसत असतानाच तिनं अचानक इतकं टोकाचं पाऊल का उचललं, हा प्रश्न अनेकांना पडला आहे। काही जण कौटुंबिक कारणाकडे बोट दाखवत आहेत, तर काहींच्या मते व्यवसायातील ताणतणावामुळे ती नैराश्यात गेली असावी। पोलिसांकडून मात्र या प्रकरणाचा पुढील तपास अद्याप सुरू आहे।